अजून जास्त आवडतं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. हाय, हॅलो, वेलकम टू राधाज एव्हरीथिंग वर्ल्ड. इट्स अ न्यू डे. दादा से हाय. हाय, त्यांना हाय कर, हाय कर. हाय एव्हरीवन. हाय. तर दादाची छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे राधाचं फूड रेसिपीज. म्हणजे मी राधाला कुठल्या रेसिपीज बनवते, राधा किती आवडीने ते खाते, हे मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर करणार आहे ज्या मोस्ट ऑफ द टाइम मी राधासाठी बनवत असते आणि तिला ते आवडतात पण. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जेवण, तिला लगेच समजलं जेवण बनवते असं. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ह्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. तर तुम्हाला पण नेहमीच प्रश्न पडत असेल की आपण आपल्या बाळाला काय द्यायला पाहिजे. रोज रोज तेच तेच जेवण बाळ पण कंटाळतं. तुमचे पण बाळ जर 2 वर्षाच्या आतील असतील आणि तुम्हाला पण प्रश्न पडत असेल की मी त्यांना काय खायला द्यायला हवं, तर माझ्याकडे ना 2 रेसिपी आहेत. अशा भरपूर रेसिपीज आहेत ज्या मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण आज मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर करणार आहे. फर्स्ट म्हणजे आहे व्हेजिटेबल राईस, जो राधा खूप आवडीने खाते. तिचा सगळ्यात फेवरेट फूड आहे असं म्हटलं तरी चालेल, तिला खूप आवडतं. आणि सेकंड दुसरं म्हणजे मी बनवणार आहे, दुसरी रेसिपी जी आहे ती मी बनवणार आहे पोहा कटलेट. तर मी पोहा कटलेट पण एकदम साध्या पद्धतीने, एकदम सोपे, म्हणजे काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही, काही नाही, एकदम साध्या पद्धतीने कसे बनवते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ह्या 2 रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता रेसिपी बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. आणि खूप छान रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पण बनते. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी आज राधाला तेच देणार आहे. तुम्हाला पण दाखवेन मी की राधा किती आवडीने खाते, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की आपल्या मुलांना आपण असं काहीतरी बनवून खाऊ घालू शकतो. नक्कीच प्रत्येकाचा हा प्रयत्न असतोच, जसंच माझा पण आहे, जो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. बघा, मी आता घेतलेला आहे दम आलूचा छोटा आलू, त्यानंतर मटार आणि फ्लावर. हे छान धुवून घेतले, वॉश करून घेतले. सकाळीच मी मटार आणि फ्लावरची भाजी आमच्यासाठी बनवलेली आहे, त्यातलेच मी काढून घेतली. अशीच मी आयडिया करत असते, जी भाजी आपल्यासाठी बनवतो त्यातलंच मी राधाला थोडंसं बाजूला ठेवून मग तिच्यासाठी पण बनवत असते. आणि इकडे घेतलाय मी कांदा आणि टोमॅटो. यातला मी अर्धाच कांदा टाकणार आहे, अर्धा आपण कटलेट्स मध्ये यूज करू. तर चला पटकन शेअर करते. सगळ्यात आधी गॅसवर मी कुकर ठेवते आणि त्यात मी टाकणार आहे आता तूप. आय ऑलवेज प्रेफर की मी राधाचं फूड बनवताना तुपाचीच फोडणी देईन, याची मी काळजी घेते. ऑइल अजून मी यूज करेन, ऑइल आणि मीठ हे मी यूज करत नाही अजून राधाचं फूड बनवताना. तर मी 1 चम्मच तूप टाकलेलं आहे. त्यात मी आता टाकणार आहे जिरं. तूप आणि जिरं या दोन्ही गोष्टी डायजेशनसाठी पण चांगल्या असतात. तूप हे स्किनसाठी चांगलं असतं आणि जिरं हे डायजेस्ट होण्यासाठी चांगलं असतं. सो मी ते दोघं यूज करते. त्यात आता मी टाकला आहे कांदा आणि टमाटर. हे कांदा आणि टमाटर चांगला तांबट कलर येईपर्यंत मी त्याला छान परतू देणार आहे. आणि आता हे चांगला परतला की त्यामध्ये मी टाकते आपल्या व्हेजीज ज्या मी कट केलेल्या आहे. यांना पूर्ण तुपामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायच्या, बराच वेळ यांना फ्राय होऊ द्यायच्या. आणि इकडे मी घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ. आता तुम्ही म्हणाल तू तर राईस बनवते, मग तू डाळ का घेतली? तर मी राईस बनवत असली तरी पण मी त्यात डाळ टाकते. सो तुम्ही याला खिचडी पण म्हणू शकता, व्हेजिटेबल राईस, व्हेज पुलाव वगैरे काही म्हणू शकता, जे तुम्हाला वाटेल ते. पण मी डाळ यासाठी टाकते की डाळमध्ये विटॅमिन असतं. सो मी राधाला राईस बनवताना डाळ टाकते, फक्त राईस नाही टाकत मी. कधीतरी टाकला तर टाकला, पण मोस्टली डाळ मी मिक्स करते. त्यासाठी मग मी डाळ आणि तांदूळ छान धुवून घेतले, 3-4 पाण्याने चांगले वॉश केले. आता मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि मग ते वॉश केलेले डाळ तांदूळ मी त्यामध्ये मिक्स करून घेतले. चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी 2 ग्लास त्यामध्ये पाणी ॲड करते. 2 ग्लास पाणी टाकल्यानंतर याला चांगली उकळ येऊ द्यायची. पूर्ण उकळ आल्याशिवाय कुकर लावायचं नाही, पूर्ण उकळ येऊ द्यायची आणि मग त्यानंतरच कुकर लावायचं. आणि 3 शिट्ट्यांमध्ये लगेच आपला भात, खिचडी, व्हॉटेवर ते लगेच रेडी होऊन जातं. थोडीशी कोथिंबीर पण टाकली मी त्यामध्ये. आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे, कारण चांगली उकळ आलेली आहे. तर आता लगेच झाकण लावून घेते, 3 शिट्ट्यांमध्ये रेडी होऊन जाईल.
3 शिट्ट्या झाल्यानंतर मी झाकण उघडलेलं आहे, थोडंसं थंड होऊ दिलं, तर असा काहीसा झालेला आहे भात. तर याला ना याच्यात थोडंसं पाणी मी जास्तच घातलं होतं, त्यामुळे मग आता आपण वरण कसं फेटाळून घेतो रईने, त्याप्रमाणे मी आता याला पूर्ण फेटाळून घेणार आहे, जेणेकरून तो पूर्ण लुसलुशीत आणि असा मऊसूत झाला पाहिजे. जो दाणे दाणे असतात ते नको यायला. आता मी काढून घेते आणि त्याला थंडा करून मरादाला खाऊ घालते. मी खायला भरवते. ओ बेबी, बेबी, हे बघ आता तू जेवण करते ना, घेते ना तुला खाऊ हवाय तुला. तर आता राधा जेवण करणार आहे आणि राधा खिचडी खाणार आहे. हो ना राधा? आता राधा खिचडी खाणार आहे आणि राधाला एंटरटेनमेंटसाठी असं ग्लासमध्ये पाणी वगैरे द्यावं लागतं, तेवढाच थोडा एंटरटेनमेंट होऊन जातो आणि मग राधा जेवण करते. ये. तर आता ना मी राधाला राईस भरवते, खिचडी भरवते तिला आणि तुमच्यासोबत बोलते. मग डायरेक्टली ना आता मी तुम्हाला कटलेट्सची रेसिपी शेअर करेन. राधाचं आता जेवण झालेलं आहे ना बाबू? जेवण केलं ना तू? वाव, यम्मी यम्मी. कसं होतं बाबू? मला बोलून दाखव. राधा यम्मी यम्मी पण बोलते, पण आता मे बी माहित नाही ती बोलेल की नाही. आता मी तिला थोडा वेळ खेळायला देणार, जेणेकरून जेवण केलेलं चांगलं पचायला हवं आणि मग त्यानंतर तिला मी झोपवून देणार. आता वाजले दुपारचे 2, तर 2-2:30 पर्यंत राधा झोपेल. काय माहीत आता कधी उठते ती. 4-4:30 पर्यंत उठेल किंवा 5 पण होऊन जातात. कधी कधी दुपारी ती चांगली झोपते. मग त्यानंतर ती अजिबात झोपत नाही, डायरेक्टली रात्री झोपते. एवढं तिचं आहे म्हणजे. तर आता मी राधाला झोपवलं आणि आता वाजले आहेत ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत. तर बऱ्यापैकी तिची झोप झाली असेल आणि आता ती उठेलच. म्हटलं ती उठायच्या आधी मी तिच्यासाठी पोहा कटलेट्स बनवून घेते. आणि असंही मी आज ठरवलं होतं की मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यापैकी एक तर मी तुम्हाला सकाळी दाखवलंच. तर आता ही सेकंड रेसिपी आहे, जे मी बनवणार आहे पोहा कटलेट्स. तर त्यासाठी 2 कप पोहे भिजवून घेतले आणि त्यांना चांगले 15 मिनटं भिजवले. त्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी अशा प्रकारे सोक करून घेतलं आणि त्यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यात मी टाकणार आहे ओनियन आणि आपले नॉर्मल मसाले, जसं की हळद, थोडीशी नॉर्मल लाल तिखट आणि असं मिक्स करून घ्यायचं. थोडासा गरम मसाला पण टाकला, नॉर्मल, अगदी लहान बेबींना जसं सुटेबल असेल तसं तुम्ही यूज करू शकता. मला आता राधाचा अंदाज आलेला आहे की ती कितपत कसं खाते, त्या पद्धतीने मी बनवते. तुमच्या बेबीचं कसं आहे काय, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. तर ते सगळं मी स्मॅश करून घेते, चांगलं मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि स्मॅश करून झाल्यानंतर मग त्याचे लगेच मी कटलेट्स बनवायला घेणार आहे. 2 कपमध्ये ना ऑलमोस्ट 4 की 5 कटलेट्स बनतात. तर त्यापैकी राधा 3, कधी कधी 4 खाते, कधी कधी 3 खाते, पण मी बनवते. जर एखाद वेळेस तिने खाल्लंच तर मग असो. त्यासाठी मग मी असे कटलेट्स बनवून घेतले आणि याला ना मी शॅलो फ्राय करणार आहे, कारण की पोहा वगैरे ना हा लगेच जळतो, तर ते खाली लागायचे चान्सेस जास्त असतात. जरी नॉनस्टिक पॅन असला तरी ते लागतात, कारण पोहे हे लगेच चिटकतात आपल्या पॅनला. त्यामुळे मग त्याला जास्त वेळ नाही होऊ द्यायचे, ते लगेच होऊन जातात. आणि पूर्ण दोन्ही साईडला मी तूप लावून घेणार आहे. आधी आता एका साईडला लावून घेते आणि त्यानंतर मग दुसरी साईड, दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आणि असं पॅनवर शॅलो फ्राय आता मी करून घेणार आहे. साईडला मी माझ्यासाठी चहा ठेवत आहे आणि इकडे मस्त कटलेट्स होतील तोपर्यंत मी लगेच चहा घेऊन घेईल. मग राधा उठली की तिला भरवायचं वगैरे काम असतं, मग ते तिला मी भरवेल वगैरे, तुला तिच्यासोबत थोडंसं खेळेल. असा टाईम आमचा दुपारचा जात असतो. तर इकडे एक साईड माझी होऊन गेलेली आहे. आता दुसरी साईड साठी मी त्याला परत पलटून ठेवते, जेणेकरून दुसरी साईड पण छान होऊन जाईल. आणि हे बघा, साईड लगेच म्हणजे ते लगेच होऊन जातात आणि जास्त वेळ ठेवले ना तर ते जळतात पण. त्यामुळे मग पटापट त्यांना परतवत राहायचे. अँड येस, कटलेट इज रेडी. छान असे कटलेट्स झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीज नक्की ट्राय करा. खूप छान आहे, सिंपल आहे, पटकन होऊन जाते आणि बेबीजला पण खूप आवडतात अशा साध्या सिंपल रेसिपी.
राधाला तर खूप आवडतं, त्यामुळे मी असं काय काय ट्राय करत असते आणि राधा खूप आवडीने खाते पण. आणि मला कमेंटमध्ये हे पण सांगा की मी अशा बेबी फूड रेसिपीज घेऊन येऊ का, तुम्हाला आवडतील का बघायला, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू असे छान छान व्हिडिओ घेऊन लवकर. My name is Radha. Anil. Come on.